नमस्कार, मी डॉक्टर मुग्धा नरसापूरकर, फिजिओथेरपी तज्ज्ञ, मेहता मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बारामती. आपल्या हॉस्पिटलला रुद्र भिसे हा पेशंट सेरेब्रल पाल्सी नावाचा आजार घेऊन आला होता. सेरेब्रल पाल्सी या आजारामध्ये पेशंटला नॉर्मली जे आपण माइलस्टोन अचीव्ह करतो, जसं मान धरणं, पालथं पडणं, बसणं, चालणं, उभं राहणं, या सगळ्या गोष्टी वेळेत न झाल्यामुळे हा आजार होतो. आणि हा वेळेत का नाही होत, तर मेंदूला इजा झाल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम येऊ शकतात. बरेचदा पेशंटला जन्मतः हा आजार होतो किंवा जन्माच्या वेळेस ऑक्सिजन कमी पडल्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. पण आपल्याकडे आलेला रुद्र भिसे हा याला 1.25 महिन्याचा असताना फिट आल्या असल्यामुळे आणि जास्त प्रमाणात ताप आल्यामुळे त्याला हा आजार झालेला होता. आता तो सध्या 7 वर्षाचा आहे. जेव्हा त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये आणलं होतं तेव्हा बाळाला मान सुद्धा धरता येत नव्हती. ते बाळ आता बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने उभं राहत आहे आणि हाताला धरून चालायचा प्रयत्न करत आहे. येत्या वर्षभरामध्ये पेशंट आपलं नक्कीच स्वतः इंडिपेंडेंटली चालेल याची मी आशा करते. माझं नाव मोक्षदा दत्तात्रय भिसे. माझा मुलगा रुद्र दत्तात्रय भिसे. लहानपणी त्याला ताप आल्यामुळे त्याची हालचाल बंद झाली होती. त्यामुळे त्याच्या हातापायात कसलंच ताकद राहिली नव्हती. काही केले तरी उभा राहत नव्हता. आम्ही माळेगाव येथे राहत असल्यामुळे बारामतीतील डॉक्टरांना खूप जणांना दाखवले, परंतु कुठेही आम्हाला यश आले नाही. त्यामुळे आम्ही शेवटचा पर्याय म्हणून आम्ही सगळे रिपोर्ट घेऊन कल्याणी हॉस्पिटलला गेलो. ज्यावेळेस सगळे रिपोर्ट दाखवले त्यावेळेस आम्हाला फिजिओथेरपी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. रुद्राचे वय आता 7 वर्षाचं आहे, त्यामुळे कुठं फिजिओथेरपी करायचे ते आम्हाला कळत नव्हतं. आम्हाला आमच्या डॉक्टरांनी बारामतीच्या मेहता हॉस्पिटलचा सल्ला दिला. त्यानंतर आम्ही तिथल्या मुग्धा मॅडम फिजिओथेरपिस्ट असलेल्या त्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला लहान मुलांचे सर्व साहित्य असल्यामुळे इथेच फिजिओथेरपी करण्याचा सल्ला दिला. आज 1 महिना झाला रुद्र कशाचाही आधार घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहतोय आणि डॉक्टरांनी आशा व्यक्त केली आहे की 5 ते 6 महिन्यात तो स्वतःच्या पायावर चालायला लागेल. त्यामुळे आम्ही दोघेही खूप आनंदी आहोत. इतके दिवस आमचं बाळ झोपून असायचं, आता कुठेतरी आशेचा किरण दिसत आहे. जर अशीच रेग्युलर फिजिओथेरपी घेतली तर डॉक्टरांनी आम्हाला सांगितले आमचा मुलगा खेळू शकेल, पळू शकेल, पोहू शकेल. इथे असलेल्या डॉक्टरांनी आम्हाला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन केले.